जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, नवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 3 मे। आजचा सुविचार ऐका पहिले। काय आहे, आपल्या चुका सुधारण्यासाठी त्या मान्य करणे आवश्यक आहे। एकदा आपण चुका मान्य करायला शिकलो की मग मनावरचा ताण हलका होतो आणि चुका सुधारणे शक्य होते। असो, आज माझा चिंतनाचा विषय थोडासा याच विषयावर आहे, ताण आणि तणाव। तणाव मुक्त आयुष्याची गुरुकिल्ली हा विषय आहे। मित्रांनो, आपण सर्व लोक काही ना काही कोणत्या ना कारणामुळे तणावात असतो आणि ही समस्या कुटुंबात आहे। कुटुंबात सुद्धा सर्व सदस्य जे असतात कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावात असतात। नोकरी करणारे सुद्धा, व्यवसाय करणारे सुद्धा, विद्यार्थी अभ्यासाच्या वेळेस परीक्षेच्या वेळेस तणावात असतात। आजकालचे नेता लोकांचे आहेत ते सुद्धा तणावात आहे। देशातले कोणची समस्या आली की तणाव येतं, म्हणजे सगळ्यांना तणाव आहे। आणि हा तणाव दूर करण्यासाठी समर्थांनी मनाते बोध, मनाते श्लोक हा ग्रंथ लिहिला आहे। आणि हा ग्रंथ खरं म्हणजे आपल्याला तणावमुक्त करण्याची संधी देतो, गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं। समर्थाती श्री सुनीलजी चिंचोळकरनी सुद्धा याच विषयावर पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांचं पुस्तकाचं त्यांनी टायटल दिलं आहे मनःशांती। म्हणजे मनाच्या श्लोकातून मनःशांती प्राप्त होते, म्हणजे माणूस तणावमुक्त होतो। म्हणून आजचा विषय आहे तणावमुक्त आयुष्याची गुरुकिल्ली। मनोबोध म्हणजे मनातले श्लोक 205 श्लोकांचा हा ग्रंथ आहे आणि सगळे जे श्लोक आहेत अगदी सोपे आहे, सरळ भाषेमध्ये आहे। आणि हे कशाकरता आहे? मनाची मशागत करण्यासाठी। मनाची मशागत केलीच पाहिजे, कारण आपल्या मनामध्ये किती शत्रू आहेत, षड्रिपू म्हणतात। 6 शत्रू आपल्यामध्ये आहेत। काम, क्रोध, मद, मोह, दंभ, अहंकार हे सगळे शत्रू आहेत। आणि या शत्रूंमुळे आपण आपल्या कार्यात यशासाठी मागे असतो, आपल्याला यश मिळत नाही। तर काय करायचं? तर समर्थांनी याच्यामध्ये सांगितलं आहे की एकच उपाय आहे याचा, की तुम्ही भगवंताला शरण जा। आणि म्हणूनच समर्थांनी श्लोक क्रमांक 2 मध्येच पहिल्यांदाच म्हटलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे। म्हणजे मनाच्या स्वास्थ्यासाठी, मन तुमचं निरोगी राहण्यासाठी, मनात विकार न येण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही भक्तिपंथाकडे जा। भक्तिपंथाकडे जाणं म्हणजे भगवंताची प्रार्थना करणे, भगवंताची उपासना करणे। त्याच्यामुळे काय होईल? आपलं जे नैतिक आचरण आहे ते शुद्ध होईल। आपल्याला नैतिक काय, अनैतिक काय, निंद्य काय, वंद्य काय हे सर्व आपल्याला समजेल। कशामुळे? जर आपण भक्तिपंथामध्ये गेलो, भक्ती करू लागलो, आपलं आचरण सुधारेल। आणि त्यानंतर लगेच श्लोक क्रमांक 3 मध्ये समर्थ म्हणतात, प्रभाते बनी रामचिंतित जावा। आपण सकाळी उठल्याबरोबर आधी मनामध्ये आपल्या आतमध्ये जो आहे राम आहे, आत्माराम आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग वैखरीने नामस्मरण करावे। हे कशा करता? की आपले आचार, विचार, उच्चार हे सात्विक व्हावे। आणि सात्विक झाले म्हणजे आपल्याला सगळं जे योग्य जे आहे ते आपल्याला कळेल। त्यानंतर मनुष्य धन्य होईल। म्हणून समर्थ म्हणतात, सदाचार हा थोर सांडू न येतो। सदाचाराचं वागणं असलं पाहिजे आपलं। आणि त्याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे की भक्तिपंथेचे जावे।
श्लोक क्रमांक 6 मध्ये समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. खरं म्हणजे हा क्रोधच आहे, मोठा फार मोठा शत्रू आपल्या मनामध्ये बसलेला आहे. आणि कामविकार याला नाना विकारी म्हटलेलं आहे, दंभभारू म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हा क्रोध जो आहे हा माणसाला त्याची टांग ओढतो, तर पुढे जाऊ देत नाही यशामध्ये. म्हणून समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. आणि त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 4 मध्ये मना वासना दुष्ट कामालय. आणि हे कशामुळे होतं? आपण दुसऱ्यांबद्दल सतत वाईट चिंतो. म्हणजे आपल्याला चांगलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपल्याला यश मिळावं, आपलं कार्य छान व्हावं म्हणून काय दुसऱ्यांना आपण पाडायचा प्रयत्न करतो, त्याच्याकरता अनेक भानगडी करत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, फळ एकच होतं की आपण दुःखी होतो, मनाला त्रास होता. म्हणून समर्थ करतात, तुम्ही सतत विवेकयुक्त विचार करा आणि सदाचा क्रय धरा. श्लोक क्रमांक 16 मध्ये समर्थ म्हणतात, मरे एक त्याचा जुदा शोक आहे. हे भावनामुळे होतं. मनुष्य जो आहे तो भावनामय आहे आणि त्याच्यात तो गुंतलेला असतो. परिवारामध्ये पती पत्नी, आई मुलगा यापैकी कोणाचा तरी एकदा पहिल्या मृत्यू होणारच. तर त्याच्याकरता वियोग होईल, तर त्या वियोगाकरता दुःख करायची गरजच नाही. कारण समर्थ म्हणतात, मृत्यू ही स्वाभाविक आहे, हे व्यवहारामध्ये आहेत. जन्माला जो आहे त्याला मृत्यू होणारच आहे. म्हणजे मृत्यूचे भान असावे आणि हे व्यवहारिक सत्य जाणून आपण हे करावं. म्हणून धीराने सामोरे जावे. आपले उरलेले जे आयुष्य आहे ते दिवंगत व्यक्तीला साक्षी ठेवून व्यतीत करावा. उतार वयात आयुष्यातील साथीदाराचा वियोग फार दाहक असतो. म्हणून हा श्लोक जास्त उपयोगी आहे. श्लोक क्रमांक 11 मध्ये समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे? कोणीच नाही आहे. पैसा, प्रतिष्ठा, पदवी हे सर्व आपल्याला पाहिजे असतं, त्याच्याकरता सगळी धडपड असते, पण काही होत नाही, आपल्याला काही मिळत नाही. मन व बुद्धी याच्यामध्ये तणाव असते. आणि मग नंतर वाटतं की हे सगळं दुःख, हे सगळं कष्ट हे आपल्या भाग्यातच नाही, आपल्यालाच नाही वाटतं. पण हे जे सर्व सुख दुःख जे आहे ते पूर्वसंचिताचे फळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, निष्काम बुद्धीने समाजसेवा करा, म्हणून भक्तिपंथेची जा. मन खूप नाजूक आहे, त्याला सांभाळून ठेवा. समर्थ म्हणतात, काचेचं जे भांडं असतं त्याप्रमाणे आहे. काचेचं भांडं थोडंसं व्यवस्थित सांभाळून नाही वापरलं त्याला तुटेल, तडा पडेल. तसं तर या मनाचं आहे. एक उदाहरण आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा शिष्य. भगवान बुद्धाने, तो शिष्य जो होता संगीतचा चांगला जाणकार होता. तर भगवान बुद्धाने त्याला विचारलं, हा जो तंबोरा आहे याचे तार तर खूप टाईट केलं, ओढलं तर काय होईल? तर तो मुलगा म्हणाला, तारं तुटून जातील. असं मग भगवान बुद्ध म्हणाले, या मी तारा जर थोडासा ढिला केल्या तर काय होईल? तर तो मुलगा म्हणतो, त्याच्यामधनं संगीत निघेल. म्हणजे त्याचप्रमाणे बुद्धदेव म्हणाले की त्याचप्रमाणे आपलं मन आणि चित्त आहे. याला मनाला जर तुम्ही जास्त ताण दिला, जास्त शिस्तीत ठेवलं तर तो त्याच्यामध्ये तडा जाऊ शकतो आणि आपल्याला नुकसान होऊ शकतो. म्हणून मनाला जास्त ताणावं नाही आणि जास्त उदार ठेवूसुद्धा नाही. एखादी गोष्ट, आणि होता स्वभाव असाच आहे की एखादी गोष्ट असं म्हटलं की करायची नाही तर मन जे असतं ते हटकून तेच अक्षर करतो. म्हणून भक्तिपंथाला जा. दोषांचे चिंतन करू नको बसो. समर्थ म्हणतात, आपल्या दोषांचे, आपल्या दुर्गुणांचे चिंतन करू नका. काय फक्त भगवंताचं चिंतन करा म्हणजे तुम्हाला होईल. भगवान रामकृष्ण परमहंस म्हणत असे, अरे अंधार अंधार ओरडू नका, पूर्वीच्या दिशेने चालत राहा, तुम्ही प्रकाशाकडे पोहोचाल. म्हणजे नुसतं बसून ओरडून काही होणार नाही. भक्ती मार्ग सोपा मार्ग आहे.
अगदी सोपा मार्ग आहे भक्ती. म्हणून दासबोधातच्या सुरुवातीला समर्थांनी लिहिलेलं आहे, भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव. अशा प्रकारे प्रभाते मनी लाव म्हणजे लवकर उठावे, रामाचे चिंतन करावे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व जे आहे हे पुनर्जन्माला आमंत्रण देणारे आहे. हे नरकाचे द्वार आहे. समर्थ म्हणतात क्रोध दोन प्रकारचा असतो, एक खेदकारी असतो आणि एक हितकारी असतो. आई मुलाला अभ्यासासाठी रागवते, मुलासाठी तो खेदकारी आहे पण हितकारी पण आहे, कारण त्याचा परिणाम जो आहे तो चांगला आहे. तर आईचा जो हा राग आहे तो स्वभाव नाही आहे, तो ती अभिनय आहे तिचा. ती आणते ती राग क्रोध आणते आपल्याला. म्हणून समर्थ म्हणतात की क्रोध जो आहे हा स्वभाव नसावा, अभिनय असावा. स्वभाव असेल तर आपल्या मनामध्ये चिडचिड खूप होईल, आपली बुद्धी बरोबर काम करणार नाही. एक भगवान बुद्ध आपल्या शिष्याबरोबर फिरत होते. फिरता फिरता ते एका शेतात पोचले आणि शेतातून जात होते. त्या शेताचा जो शेतकरी होता तो बुद्धांचा द्वेष करायचा आणि त्यांनी पाहिलं बुद्ध इथे जात आहे, तर बुद्धांना वाटेल तसा बोलू लागला, अद्वैत बोलू लागला. पण बुद्ध चुपचाप चालले आणि मनामध्ये हसून राहिलेत. पण जो त्यांचा शिष्य बरोबर चालला होता त्याला हे आवडत नव्हतं, त्याला खूप राग येत होता मनामधनं. तर बुद्ध त्याला म्हणाले, अरे चूक तो करतो आहे आणि शिक्षका तू भोगतो. तर त्या मुलाला शिष्याला काही समजलं नाही की बुद्ध हे काय म्हणतात आहे. तर बुद्ध म्हणाले, अरे क्रोध ही एक शिक्षक आहे, तो काही पण करतो. क्रोध आला माणसाला म्हणजे तो काही पण करतो, खून पण करतो, स्वतः आत्महत्यासुद्धा करतो. म्हणून तू कशाला शोक करून राहिला, त्याला शिक्षा आहेत, आपण पण शिक्षा आहे. क्रोध आल्यावर आपण क्षुल्लक गोष्टीवरून क्रोध करत असतो, काही कारण नसतं. एक प्रसंग छोटासा सांगतो. एका कुटुंबामध्ये पती पत्नी होते, त्यांचा एक छोटा मुलगा होता. पती पत्नी नोकरी करायचे, तर सकाळी सकाळी कामावर जायचे. तर आई आपल्या मुलाला जाता जाताना दूध साखर द्यायची, दुधामध्ये साखर टाकायची आणि त्याला द्यायचे, हे घे मुला की बाळा हे घे आणखी साखर हलवून घे, तू मी साखर टाकली आहे तू हलवून घे. तो मुलाला काय साखर चाटायला खूप आवडत असे. त्याने काय केलं, तो चुपचाप पाहिलं त्याने आई इकडे आहे तिकडे आहे, त्याने ते दूध जे तसंच पिऊन घेतलं आणि नंतर जी साखर होती ती बोटाने चाटत बसला. त्याच्या आईच्या लक्षात तर आईने पाहिलं, आई रागवली त्याला, अरे कार्ट्या हजारदा सांगितलं की साखर चाटू नको, त्यात घालू नये. आणि असं म्हणता म्हणता मुलाच्या पाठीमध्ये एक धपाटा मारला. आता आईला क्रोध आला. कशामुळे आला? अहंकारामुळे त्यांना क्रोध आलेला आहे. आणि मग इतका त्याला क्रोध आला. आता हा जो स्वभाव आहे तो अनुवांशिक झाला, म्हणजे त्या मुलामध्ये पण तोच स्वभाव आलेला आहे. त्याला इतका राग आला की त्यांनी तो कप फेकून दिला आणि जोरात ओरडू लागला. आता हे ऐकल्याबरोबर त्या मुलाचे वडील म्हणजे त्या बाईचे पती आले आणि म्हणाले, अरे तुला हजारदा सांगितलं मुलाला रागवत नको जाऊ, कशाला रागवत आहे. असं दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला परत. तेवढा सासूबाई पण आल्या. सासूबाई म्हणाल्या, अरे मी म्हटलं होतं की तू माझ्यामध्ये पडत नको जाऊ, हिला जास्त शेफारू देऊ नको, हे फार शेफारली आहे सुनबाई, तिला आपल्या ह्याच्यात ठेव. तेवढा सासरे पण आले. ते आपल्या बायकोला म्हणतात, तुला म्हटलं यांच्या दोघांच्या भांडणीत पडून नको, तू कशाला येथे आली, चल बाहेर हो. आणि ते बाहेर जाय. असं वातावरण घरात इतकं खराब झालं. आणि कारण काय? क्षुल्लक कारण की मुलाने साखर चाटली, बस. हा अशा प्रकारे म्हणजे क्रोधाला काही कारण लागत नाही, क्षुल्लक कारणावरून माणसाला क्रोध येतो, त्याच्यानंतर चिडचिड होते, संताप होतो आणि सगळं नुकसान होत असतं. अशा प्रकारे मनात श्लोक 205 श्लोक जे आहेत ते फार उपयोगी आहे मनशांतीसाठी आणि तणावमुक्त होण्यासाठी. मनाचे श्लोक फार आवश्यक आहे. त्यासाठी
आज थोडंसं आपण याच्यावरची चिंतन केलं. आपणास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करू. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.